नमस्कार. वाल्मिक कराडच्या गाडीने सीआयडी कार्यालयात लिफ्ट मागून आला. त्या गाडीची पूजा धनंजय मुंडे यांनी केल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांनी सरेंडर होताना वापरलेली गाडी केज पोलिसांनी जप्त केली आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड 31 डिसेंबर रोजी पुण्याच्या पाषाण येथील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला होता. सीआयडीला शरण येताना वाल्मिक कराड शिवलिंग मोराडेची गाडी वापरली होती. शिवलिंग मोराडेच्या पत्नीच्या नावावर असलेल्या क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये वाल्मिक कराड आलेले होते. तपास यंत्रणेने देखील कोर्टात दावा केला होता की हीच गाडी वाल्मिक कराड यांनी फरार होताना वापरली आहे. त्यामुळे तपास करण्यासाठी स्कॉर्पिओ गाडी जप्त करून केज पोलीस ठाण्यात कव्हर टाकून झाकून ठेवण्यात आलेले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यावेळी मस्साजोगला आले होते त्याच्यावेळी ही गाडी त्यांच्या ताब्यात होती असल्याचा दावा करण्यात आला आहे. वाल्मिक कराड या ज्यावेळी सीआयडी कार्यालयात आले होते तेव्हा त्यांनी हीच गाडी वापरली होती. योगायोगाने गाडीचा मालक शिवलिंग मोराडेला वाल्मिकने लिफ्ट मागितली होती आणि सीआयडी कार्यालयात हजर झाला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही गाडी ज्यावेळी मोराडेने विकत घेतली होती त्याचवेळी गाडीची पूजा धनंजय मुंडेंनी केल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.